तर मी मेकअपच्या ऑर्डरला जायला रेडी झाली आणि मस्त कॉटनचा कुर्ता घातला कारण ह्याने गरम होत नाही आणि एकदम मस्त आहे. मेशोवरून मागवला आहे. तुम्हाला हवे असेल तर लिंक पण देईन. खूप छान आहे हे बघा. आणि हा ॲक्च्युली कॉर्ड सेट आहे पण मी खाली लेगिन्स घातले कारण मला लेगिन्स जास्त कम्फर्टेबल वाटतं. तर मी आता मस्त रेडी झाली आहे आणि जेवली नाही आहे मी कारण ब्रेकफास्ट उशिरा केला त्याच्यामुळे भूक नाही लागले आणि माझ्या बॅग पण पॅक झाल्यात आणि सरिता तिथे वाट बघते. तर सरिता थांबली आहे माझा वेट करते तर मग मी तिला घेते पिक करते आणि जाते. घरापासून जवळ 10 मिनिटांवर आहे पण मी गाडी घेऊन चालले. तर चला बाय बाय. तर आम्ही आता ऑर्डरला पोचलो आहे आणि सरिता आता सगळं अरेंज करते आणि ती चेक करते काय काय हेअर्सचं वगैरे. आणि त्याच्यानंतर आता ह्या फर्स्ट क्लायंटला घेतलं आहे ज्यांची ग्रोथ खूप कमी आहे तर त्यांचं प्रॉपर क्रिम्पिंग करणं खूप गरजेचं आहे नाही तर हेअरस्टाईल होणार नाही. आणि ते बोलत आहेत की मला काही अटॅचमेंट वगैरे लावू नको कारण मला ते वजन सहन नाही होणार. त्याच्यामुळे मला जे तुमचे हेअर्स आहेत एकदम थिन त्यांनाच हेअरस्टाईल करायचे. तर मी आता इथे क्रिम्पिंग करायला घेतलं आहे आणि मी प्रॉपर क्रिम्पिंग करून घेतलं आहे. एक 80% क्रिम्पिंग करून घेतलं आहे. आणि आता ह्या दुसऱ्या क्लायंट आहेत त्यांचं सरिताने घेतलं आहे क्रिम्पिंग करायला कारण त्यांना बॅकला हवं होतं स्ट्रेटनिंग तर फक्त फ्रंटच क्राऊन पार्टला क्रिम्पिंग होतं. तर त्यांचं ती करते. तोपर्यंत मी या फर्स्ट क्लायंट आहेत त्यांची हेअरस्टाईल करायला घेतली आणि तुम्ही बघू शकता ह्यांचं लिटरली स्कार्फ दिसतं आहे. एवढी कमी ग्रोथ आहे त्यांच्या हेअर्सला. तर त्याच्यामुळे मी काय ठरवून आली नव्हती. मी डायरेक्टली आता विचार केला की कुठली हेअरस्टाईल करायची. तर मी आता सगळं बॅक कोमिंग करून घेते कारण त्यांना स्टफिंग पण नको आहे. आणि मी बॅकला थोडा हलकासा पफ करून घेतला आहे आणि फ्रंटला मी बॅक कोमिंग करून आता नॉर्मल एक हेअर ट्विस्ट करून नॉर्मल क्लिपिंग करणार आहे. तर मी बघा कशी करते. मला मेन हे आहे की त्यांचं स्काल्फ दिसायला नको की अशी हेअरस्टाईल करायची होती आणि त्यांनी पण मला तेच सांगितलेलं. तर पुढे पण मी आता ॲक्च्युली टचअप करून घेतलं आहे. त्यांचं जे ब्राऊन हेअरचं स्प्रे होतं तर ते रेग्युलर यूज करतात तर ते मी थोडं करून घेतलं आहे. आणि बाकीचं जिथे दिसतं आहे तिथे मग मी आता हे हेअर्सचं बॅक कोमिंग करून पूर्ण फ्रंट एरियाना प्रॉपर कवर करून घेणार आहे. तर तुम्ही बघा मी कसं करते आणि पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला एकदा दाखवेनच की कसं करते. हे बघा मी आता जेवढं कवर करता येईल तेवढं कवर करते. आता मी बॅकची हेअरस्टाईल करून घेते आणि त्यांना हवं आहे नॉर्मल फ्रेंच रोल कारण त्या मला पहिलेच बोललेल्या मला एकदम सिम्पल हवं आहे आणि मला आर्टिफिशियल हेअर्स अजिबात लावू नको कारण माझं एकतर डोकं दुखतं लगेच तर मला ते हेवी जमणार नाही एवढं आणि माझे हेअर्स कमी असल्यामुळे पिनअप्स जास्त लावता येणार पिन जास्त करता येणार नाही. तर मी सिम्पल इथे फ्रेंच रोल घातला आहे आणि मला थोडा मोठा हवा होता फ्रेंच रोल तर मी आता तो घालून बघते आणि आता माझा अजून सुटला मग मी परत एकदा ट्राय करते कारण हेअर्स खूप छोटे आहेत. तर मी आता परत एकदा प्रॉपरली फ्रेंच रोल करणार आहे आणि मस्त एकदम मोठा फ्रेंच रोल म्हणजे ते वाटतच नाही आहे त्यांच्या केसांचं मी केलं आहे. एवढे कमी केसांमध्ये व्यवस्थित मी फ्रेंच रोल करून घेतलं आहे. तर मी तुम्हाला प्रॉपर त्यांची पूर्ण हेअरस्टाईल झाली की मी तुम्हाला दाखवते की मी कशी केली आहे. तर फ्रंट पफ करून बॅकला मी फ्रेंच रोल केला आहे आणि त्याच्यानंतर जे क्राऊन पार्टमध्ये जे हेअर्स होते त्याला बॅक कोमिंग करून मी थोडं हलकं पफ काढून मी पिनअप केलं आहे. तर बघा एकदम सिम्पल हेअरस्टाईल केली पण त्यांचं लुक छान दिसत होतं आणि त्यांनी जे वन पीस घातलेलं लेहंगा होता पण एवढं म्हणजे एकदम हे नव्हता नॉर्मल सिम्पल लेहंगा होता. तर मी बघा आता त्याच्यावर कसं हेअरस्टाईल करते.
बड़ा शौक है। आप देखते हो क्या? आणि इथे ऑलमोस्ट माझी हेअरस्टाईल होत आली आहे आणि काय नाही आम्ही असंच क्लायंट्स ही माझे रेग्युलर क्लायंट आहेत दोघी पण जावा आहेत आणि त्यांच्या सासूची ॲनिव्हर्सरी होती तर त्या दोघींना मस्त रेडी व्हायचं होतं तेच बोलत होत्या की तुला एवढी वर्ष आम्ही ओळखतो तर मला तुझ्यावर भरोसा आहे त्याच्यामुळे तुला जसं आवडेल तसं कर काय टेन्शन नाही आहे तर आम्ही असंच आमचं मस्करी वगैरे चालू होती आम्ही गप्पा मारत होतो खूप दिवसांनी भेटलो म्हणून तर हे बघा इथे माझी हेअरस्टाईल डन झाली आहे आणि छान दिसतात त्यांचं लुक चेंज झालं थोडं सिम्पल अँड सोबर तर हे बघा मी आता ब्रोच लावून घेईन इथे त्यांना आणि मग त्यांचं क्लिअर होईल हेअरस्टाईल मग त्यांचा मेकअप राहील आणि दुपट्टा रॅपिंग राहील तर बघा आता मी त्यांना ब्रोच लावायला घेतले हे बघा किती सुंदर आणि एकदम एलिगंट ब्रोच आहे म्हणजे थोडं मोठं आहे पण डिसेंट वाटतं तर मी थोडं त्यांच्या हेअर्सला जास्त मोठं असून मग मी थोडं फोल्ड करून लावलं आहे तर हे बघा मी आता पूर्ण लावून घेते पूर्ण टाईट कारण त्यांना डान्स वगैरे करायचा होता त्याच्यामुळे मग ते हलायला नको म्हणून मी पूर्ण पॅक करून घेतलं आहे आणि जेवढं व्यवस्थित आणि जेवढं क्लिअर हेअरस्टाईल असेल ना तेवढं जास्त छान दिसतं तर मला तसंच आवडतं आणि हे बघा एकदम क्लिअरली मस्त दिसतं म्हणजे एकदम मेसी पण नाही वाटत आहे आणि छान दिसतंय तर बघा आता ह्यांचं झाल्यानंतर मी त्या दुसऱ्या क्लायंटची हेअरस्टाईल करून घेईन आणि मग थोड्या वेळाने मेकअप करेन कारण गरमीचे दिवस आहेत त्याच्यामुळे मेकअप मी एकदम निघता करणार आहे आधी हेअरस्टाईल आणि दुपट्टा वगैरे ते सगळं करून घेईन दुपट्टा तर निघतानाच करेन पण हेअरस्टाईलचा कवर करून घेईन म्हणजे हेअरस्टाईलला मेन थोडा वेळ लागतो मेकअपला मला वेळ लागत नाही 10 मिनिट्समध्ये मी प्रॉपर बेस वगैरे करून व्यवस्थित मेकअप करू शकते तर हे बघा मी त्यांना दाखवते की तुम्हाला कसं वाटतंय काय तर त्या बोलल्या मला छान वाटते आणि त्यासुद्धा बघत होत्या तर आता मी दुसऱ्या क्लायंटला घेते हेअरस्टाईल करायला तर तुम्हीसुद्धा बघा तर मी आता दुसऱ्या क्लायंटची हेअरस्टाईल करायला घेतली आणि त्यांना 1-2 मी फ्रंट हेअरस्टाईल करून दाखवल्या तर त्याच्यातली त्यांनी एक सिलेक्ट केली तर मी ती करते आणि तुम्ही बोलला सरिता कुठे गेली तर सरिता शूट करते आणि एका साईडला मला हेल्प पण करते कारण तिने पिन्स वगैरे सगळे तिनेच पकडले ती मला एक देत होती आणि मी ह्यांची फ्रंट हेअरस्टाईल एकदम सिम्पल केली ट्विस्ट कारण त्यांनी लावून ठेवलेली मेहंदी आणि त्याच्यामध्ये मेहंदी पण प्रॉपर लागली नव्हती कारण त्याच्यात सगळे व्हाईट हेअर्स तुम्हाला दिसतच असेल साईडला पूर्ण व्हाईट हेअर्स दिसतात त्यांचे तर मी 1-2 केल्या त्याच्यामध्ये जास्त दिसत होते तर मी आता जी ठरवली आहे त्याच्यामध्ये थोडे कमी दिसतात तर मी आता जस्ट ट्विस्ट करून त्यांचा पिनअप करून घेणार आहे तर मी ते करून झाल्यावर तुम्हाला दाखवते की प्रॉपर हेअरस्टाईल कशी केली मी एकदम सिम्पल कारण त्यांचा फेस होता थोडा लांब पण शोल्डर ब्रॉड होते त्याच्यामुळे मी ठरवलं की वरती हेअर्स केले तर अजून ब्रॉड शोल्डर वाटेल आणि ते सूट नाही होणार तर शोल्डर जर ब्रॉड असतील ना तर त्यांना शक्यतो हेअर्स खाली सोडा म्हणजे स्ट्रेटनिंग करा या फिर कर्ल्स करा तर ते जास्त छान दिसेल तर मी आता इथे त्यांचं बघा फ्रंटला ट्विस्ट करून एक प्रॉपर हेअरस्टाईल दिली आहे त्यांना आणि आता मी सिम्पल त्यांना जे त्यांनी लेहंगा घातला तर त्याला सिल्वरचं कॉम्बिनेशन होतं तर मी सिल्वर कलरचा ब्रोच येते त्यांना प्रॉपरली पॅक करून दिला आहे आणि त्यांना मी एकदम व्यवस्थित पॅक केलं की कितीही ते हल्ले तरी काही झालं तरी पण त्यांचे हलणार नाही केस म्हणजे ब्रोच वगैरे पडणार नाही आणि मेन म्हणजे ना सिम्पल केली ना तरी ती व्यवस्थित पाहिजे आणि इथे तुम्ही बघू शकता त्यांच्या फ्रंटला किती मेहंदी आणि व्हाईटचं दिसतं आहे तरीसुद्धा मी आता हेअरस्टाईल केल्यानंतर छान दिसतं आहे आणि आता मी या दुसऱ्या क्लायंटची मेकअप स्टार्ट केलं तर मी सगळ्यात पहिले तर मी प्रायमर लावून घेतलं आहे आणि त्यांनी सनस्क्रीन पण लावलेलं त्याच्या आधी कारण त्यांना उन्हातून निघायचं आहे आता तर मग त्यांनी सनस्क्रीन लावलेलं त्याच्यावर मी आता प्रायमर लावलं आहे आणि प्रायमर जर असेल ना तर व्यवस्थित ह्यांना ना फेसवर वांग होतं तर वांगचे डाग होते तर ते मला कवर करायचे होते तर मी प्रायमर लावून घेतल्यानंतर आता कन्सिलर लावते आणि त्यांचे जे छोटे छोटे ओपन पोल्स नाही डार्क स्पॉट खूप आहेत ब्लॅकवाले तर ते मी सगळं कवर करून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर फाउंडेशन पण अप्लाय केलं आहे आणि ह्याच्यावर हे झाल्यावर मी आता
फोटो रेडीचं मी परत एकदा प्रायमर यूज करणार आहे, म्हणजे ते फुल पॅक दिसण्यासाठी, म्हणजे राहण्यासाठी. तर मी आता हे बघा त्यांना पूर्ण त्यांचा बेस जो आहे तो फिक्सरने फिक्स करून टाकला आहे आणि आता दुसऱ्या क्लायंटचा बेस करून घेते. मी बेस करायला ह्यांचा घेतला आहे आणि पहिल्या क्लायंटचा बेस ड्राय होण्यासाठी ठेवला, कारण गरमी आहे आणि AC सुद्धा चालू आहे, फॅन पण आहे, तरीसुद्धा एक थोडंसं होतं ना स्वेट तसं, आणि त्यांना त्या क्लायंटला तर ऑलरेडी खूप स्वेट होतं. तर मी ह्यांनासुद्धा प्रायमर आणि आता कन्सिलर लावून घेते. जे डार्क सर्कल्स वगैरे आहेत ते कन्सिलरने कवर करते आणि तुम्ही बघून घ्या आता त्यांचा बिफोर मग कसं फेस दिसतो आणि आफ्टर कसं दिसेल. तर मी आता हे बघा, मी जिथे जिथेच डार्क स्पॉट दिसत आहेत, जिथे ब्लॅक स्किन आहे त्याच्यानंतर मग मी गॉर्जियस गर्लचं प्रायमरसुद्धा अप्लाय केलं आहे. ते कन्सिलर मी व्यवस्थित लावून नंतर आता गॉर्जियस गर्लचा प्रायमर लावला आहे, कारण त्याच्यामध्ये फाउंडेशन बेससुद्धा आहे. तर मी वेगळं फाउंडेशन नाही लावलं आहे आणि त्यांचा बेस रेडी झाल्यानंतर तोपर्यंत ह्यांचा बेस सुकलेला. तर मला एकदम ड्राय नव्हता करायचा, म्हणून मी थोडं 10 मिनटात लगेच ह्या क्लायंटला घेतला आहे आणि ह्यांचा आय मेकअप स्टार्ट केला आहे. तर ह्यांना थोडा ग्लॉसी दिलं आहे, कारण एकदम ड्रेसवर मॅच केलं तर खूप डार्क होईल, कारण त्यांचा वाईन कलरची हे होतं, लेहंगा होता. तर एकदम वाईनवर वाईन नाही चांगलं दिसणार, म्हणून मी त्यांना कॉपर गोल्ड कलरचं आयशॅडो लावलं आहे आणि त्याच्यानंतर मग मी त्यांचा आय मेकअप कवर करून घेते. त्यांच्या आयब्रोजला मस्त शेप देऊन घेते आणि आयब्रोजमुळे आपला फेस आहे ना त्याला खूप जास्त चेंजेस येतात आयब्रोज सेट केल्यानंतर. तर तुम्ही बघू शकता आता मी त्या साईडची आयब्रोज नाही केली आणि ह्या साईडची केली आहे, तर किती डिफरन्स दिसते. आणि आय मेकअप पण मी एकदम सिम्पल केला आहे आणि ग्लॉसी लुक दिलं आहे थोडं, म्हणजे जेणेकरून नाईटचा हे होतं त्यांचं प्रोग्राम होता, तर नाईट मेकअपसारखं थोडं केलं आहे. तर डे आणि नाईट दोघांना पण. तर हे बघा आता मी लिपस्टिक लावून घेते आणि लिपस्टिक मी त्यांना त्यांच्या ड्रेसवरच मॅच करणार आहे, तर जास्त छान दिसेल. आणि त्यांचा मस्त डार्क कलरचा ड्रेस होता, तर मग मी त्याच्यावर थोडा मजंटा कलर होता, थोडा मल्टी कलर्स पण होते. आणि आता मी हायलायटर लावून घेते. तर मी त्यांच्या आयब्रोजला अजून हायलाईट करण्यासाठी आयब्रोजच्या खाली मी हायलायटर अप्लाय करते. आणि किती लुक चेंज होतो जर थोडासा मेकअप आणि प्रॉपर मेकअप केल्यानंतर, कारण मला ना एकदम गॉडी मेकअप आवडत नाही. मी ब्रायडल असू दे, सायडर असू दे, मी रेग्युलर मेकअप करते आणि ते ब्लश लावून घेते आणि ब्लश मी टॅप करून लावते माझ्या हातावर. ऑलरेडी मी टॅप करून घेते थोडं आणि मग लावते. कधीही अप्लाय डायरेक्ट करू नका कुठलाही मेकअप प्रोडक्ट, कारण मग तो जास्त हेवी होऊन जातो फेसवर. आणि हे बघा मी आता मला ना ब्रशपेक्षा माझ्या हाताचं जास्त आवडतं आणि मी आता त्यांचे डोळे मस्त छान आहेत एकदम मोठे, तर मी त्याला जास्त हायलाईट होण्यासाठी मी खालूनसुद्धा आयशॅडोचा थोडा शेड दिला आहे आणि काजळ मस्कारा सगळं लावून झालं आहे माझं. त्यांचे ऑलरेडी आयलॅशेस खूप छान होते, म्हणून मी अजून एक्स्ट्रा नाही लावले. आणि आता ह्याच्यावर मी नाईट मेकअप असल्यामुळे शिमर लावलं आहे त्यांच्याच ड्रेसवर मॅच. आणि आता मी दुसऱ्या क्लायंटला घेतलं आहे आणि त्यांचे मस्त आय मेकअप करून घेते. तर ह्यांना सिल्वर नाही चांगलं दिसणार फेसवर, म्हणून मग मी ड्रेसवर मॅच असंच आयशॅडो लावलं आहे थोडं पर्पलमध्ये आणि मजंटा बोलू शकता, मजंटा कलर आहे आणि मस्त मिसमॅच करून मी लावणार आहे. आणि हे बघा ह्यांचं पण आय मेकअप थोडंफार झालं आहे. त्याच्यानंतर हायलायटर आणि लायनर मी लास्टला लावलं, कारण घाम येत होता. तुम्ही किती आता गरमीमध्ये बोललं ना तरी थोडं स्वेटिंग होतंच. आणि त्याच्यामध्ये ना बॅड लक म्हणजे लाईट गेली आणि लाईट गेल्यामुळे इन्व्हर्टरवर AC लागली नाही. फॅन चालू होता पण AC नव्हती, त्याच्यामुळे मी खूप एका साईडला म्हणजे व्यवस्थित त्यांना ट्राय करत होती की घाम नाही यायला पाहिजे असं. तर मी ह्यांना स्ट्रोकवाला लायनर दिलं आहे, कारण ह्यांचे डोळे छान होते छोटेसे, तर मी स्ट्रोकवाला. आणि ह्यांना आयलॅशेस कमी होते, म्हणून मी आता क्लिपने व्यवस्थित आयलॅशेस वगैरे सेट करून घेते. तर मी ह्यांना इथे लिपस्टिक वगैरे लावून घेतली आणि पूर्ण मेकअप डन झाला आहे. तर मी तुम्हाला दाखवते नंतर. लास्ट लुक मी तुम्हाला दाखवणारच आहे, पण तुम्ही एकदा बिफोरमध्ये बघितलेला त्यांचा फेस आणि आता आफ्टरमध्ये बघून घ्या किती चेंजेस आले आहेत. आणि एक प्रॉपर मेकअप करणं म्हणजे ते पण कठीण आहे. तर इथे माझं सगळं रेडी झालं आहे आणि अजून मला 2 मुलींना रेडी करायचं, तर ह्यांचा दुपट्टा सेट करून घेणार. आणि आता हे बघा दोघींना मी रेडी केलं आहे, दोघींचे दुपट्टेसुद्धा सेट केले आणि दोघींना दुपट्ट्याचं सेम पॅटर्न नाही दिलं, कारण ऑलरेडी कलर सेम आहे, त्याच्यामुळे मी थोडं वेगळं दुपट्ट्याचं सेट केलं, अरेंज केलं आहे. तर तुम्ही बघा कसं दुपट्टा सेट केला आहे. आणि बॅकने पण तुम्ही बघू शकता कशी मी हेअरस्टाईल केली आहे, सिम्पल. आणि ह्या क्लायंटचे केस लांब होते, त्याच्यामुळे त्यांना असं सूट होत होतं आणि ते आता रेडी झाले आहेत. तर चला मग.
तर आता ह्या रेडी झाल्यात, तर मी त्यांचे रील्स काढत होती. तर वेगवेगळ्या सॉंग्सवर मस्त रील्ससुद्धा काढलेत त्यांचे. तर तुम्हाला जर ते बघायचे असेल तर माझ्या इंस्टाग्राम हँडलवर जाऊन तुम्ही बघू शकता. माझं इंस्टाग्राम ID आहे आरुष06 किंवा कोमल ब्युटी सलोन टाकलं तरीसुद्धा चालेल. तर तुम्ही नक्की बघा आणि लाईकसुद्धा करा त्याला. आणि सरिता बाकीचे दोघीजणी होते, त्यांचं स्ट्रेटनिंग वगैरे करत होती, तर ती तिथे होती. तर मी यांचे तोपर्यंत रील्स काढून घेतले आणि पूर्ण मेकअप डन झाले आणि त्यांना आवडलंसुद्धा. आणि हा होता सिम्पल एकदम मेकअप. जर ब्रायडल आणि मला जर ब्रायडल मेकअपची ऑर्डर आता आहे तर ती आल्यावर मी त्याचंसुद्धा तुम्हाला, जेवढं ब्रायडलच्या वेळेस थोडी गडबड असते कारण वेळेत तयार व्हायचं असतं, हे असतं, खूप गडबड असते, मुहूर्त चुकायला नको, पण जेवढं माझ्याने शूट होईल तेवढं मी शूट करून तुम्हाला दाखवेन. तर तुम्हाला असे सलोन रिलेटेड व्लॉग्स आवडत आहेत का ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपण मग त्याचे व्लॉग्स नक्की करू. तर हे बघा, मी ह्यांचे सगळे रील्स वगैरे काढून घेते. हे दुसऱ्या क्लायंटचे आहेत आणि या क्लायंटचा थोडा ब्लाऊजचा इश्यू झालेला, त्याच्यामुळे मला फ्रंटने दुपट्टा असा लावावा लागला, जेणेकरून थोडं छान पण दिसतं, जॅकेटसारखं पॅटर्न दिसते दुपट्ट्याचं आणि लुक पण छान आलं आहे. तर तुम्हीसुद्धा असं कवर करू शकता बॅकने. तर पिनअप करून मी दोन्ही हाताच्या वरून मी शोल्डरवरून ते पिनअप केलं आहे आणि फ्रंटला सिम्पल दुपट्टा असल्यामुळे दुपट्ट्याचं लुक चेंज झालं. आणि जर गॉडी दुपट्टा असता तर वेगळं काहीतरी करता आलं असतं, पण एकदम ड्रेस छान आणि दुपट्टा एकदम सिम्पल होता. तर तुम्हाला कसं वाटलं ते पण नक्की सांगा आणि व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर.